नमस्कार मित्रांनो, भोसले रेसिपी मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे अख्खा मसूर. महाराष्ट्राचा स्पेशल अख्खा मसूर काय असतो ते आता बघून घेऊया. त्यासाठी लागणारं साहित्य बघायचं आपण. मित्रांनो, आपल्याला मसूर करण्यासाठी टोमॅटो, 1 किलो कांदा, कढीपत्ता, साखर, त्याच्यानंतर आलं, लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट, चिरलेली लहान कोथिंबीर, थोडंसं बटर, लाल तिखट मिरची, जिरं आणि चेचलेलं लसूण हा तडका मारायसाठी लागणार आहे. त्याच्यानंतर गोड तेल, मिरची पावडर, जिरा पावडर, धना पावडर, गरम मसाला, किचन किंग, खायचा सोडा, कोल्हापुरी मसाला चटणी, हळद आणि मीठ. आणि त्यासाठी 300 ग्रॅम बॉईल केलेला मसूर. थोडंसं भिजत घालायचा आहे मसूर. भिजत घातल्यानंतर बॉईल लगेच होतो. बॉईल करताना त्याच्यामध्ये थोडंसं हळद, तेल आणि सोडा घालायचा, म्हणजे छान पद्धतीने ते मिक्स होतं. तर आता मसूर बनवायला घेऊया. आपण कढईमध्ये साधारणपणे 100 मिली गोडं तेल घालायचं आहे. तेलामध्ये जिरे टाकून घ्यायचे, 1 चम्मच 2 चम्मच जिरे टाकून घ्यायचे. जिरे, कढीपत्ता टाकून घ्यायचा. त्याच्यानंतर साधारणपणे आपण 3 गड्डे लसणाचे, आल्याचा 30 ग्रॅमचा तुकडा आणि कोथिंबीर याची केलेली पेस्ट आपण याच्यामध्ये टाकून घेतल्या. आलं, लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट. जिरं टाकल्यानंतर आपण कढीपत्ता टाकलाय. कढीपत्त्यानंतर आपण आलं लसूण पेस्ट टाकलाय. आलं साधारणपणे 3 गड्डे आहेत मिडियम साईजचे. 20 ते 25 ग्रॅमचा आल्याचा तुकडा आणि कोथिंबीर. आलं लसूण पेस्ट भाजत आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण हळद टाकायचं, 1 चमचा हळद टाकायचं. थोडस हलवून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण मीठ टाकून घ्यायचं. साधारणपणे 300 ग्रॅम आपला मसूर बॉईल करून घेतलेला 1 किलो कांदा आहे. साधारणपणे हा एक मोठा चमचा टाकून घ्यायचा चवीनुसार. तुम्हाला जर नंतर वाटलं टाकून बघितल्यानंतर ते अजून टाकावं तर हरकत नाही टाकायला. त्याच्यानंतर आपण 1 किलो कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. जितका कांदा तुम्ही जास्त घालाल तितकी मसूरला कधीही टेस्ट चांगली. 300 ग्रॅमला मसूरला मी साधारणपणे 1 किलोपेक्षा जास्त, साधारणपणे 1 किलो धरा टाकलेला आहे. 2 मीडियम साईजचे टोमॅटो ते पण ह्याच्यामध्ये ऍड करून घ्यायचं. हा कांदा तुम्ही किती जरी भाजत ठेवला तरी ह्याची पेस्ट तयार होणार नाही किंवा ह्याची ग्रेव्ही तयार होणार नाही. ग्रेव्ही बनवण्यासाठी सगळ्यात महत्वाचा आपल्याला मसूर मधला जबरदस्त फॅक्टर म्हणजे ह्याच्यामध्ये आपण खायचा सोडा 1 चमचा टाकून घ्यायचा. 10 मिनिटात याची ग्रेव्ही तयार होते. सोडा टाकल्याशिवाय कांद्याची ग्रेव्ही तयार होत नाही. सोडा टाकून साधारणपणे 10 ते 15 मिनिटं आपण याला असं भाजून घ्यायचं आहे. त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं 2-2 मिनिटांनंतर हलवून घेऊन त्याची पेस्ट तयार होईल. आता मित्रांनो, आता आपली ग्रेव्ही तयार होत आलेली आहे. झाकण ठेवल्यावर सोडा टाकल्यामुळे आपली ग्रेव्ही कांदा एकदम पेस्ट रेडी झालेला आहे. बघून घ्या, कांद्याची एकदम पेस्ट झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण इतर मसाले ऍड करून घेऊया. 1 चमचा साखर, त्याच्यानंतर आपण करायचं लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट
मिरची पावडर ऍड करायचं. त्याप्रमाणे एक मोठा चमचा हा, त्याच्यानंतर थोडासा अजून एक अर्धा म्हणजे 1.5 चमचा. त्याच्यानंतर आपण मसाला चटणी एक मोठा चमचा, अर्धा चमचा मिश्रण करून घ्यायचं आपण. आता या भाजून घेत आपण. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये किचन किंग मसाला पाऊण चमचा, धना पावडर एक अर्धा चमचा, जिरा पावडर एक अर्धा चमचा, गरम मसाला एक अर्धा चमचा, हे हलवून घ्यायचं. त्याच्यानंतर याच्यामध्ये कोथिंबीर ऍड करायचं आपण. कोथिंबीर याच्यामध्ये थोडीशी लागली भाजून घ्यायचं. थोडस बटर ऍड करून घ्यायचं. असेल तर बटर टाकलं तर ठीक, नसेल तर नाही टाकलं तरी चालतं. बटर कंपल्सरी नाही आहे, चवीसाठी खूप छान असतं. असेल तर घातलं कधी चांगलं. आता ही ग्रेव्ही तयार झालेली आहे मसूरसाठी. मस्तपैकी पेस्ट तयार झालेली याची. आता याच्यामध्ये आपण जे मगाशी मसूर बॉईल करून घेतलेला 300 ग्रॅम हा याच्यामध्ये ऍड करायचं. आता ह्याला मिक्स करून घ्यायचं. आता हा मसूर ग्रेव्ही मध्ये आपण मिक्स करून घेतलेला आहे. याच्यात तुम्हाला जितकं पाहिजे तितकं पाणी ऍड करायचं, म्हणजे पातळ घातलं पण कमीत कमी मध्यमच असावं कधी. आता याच्यात पाणी ऍड करूया आपण. 10 मिनिटं याला आपण 7 ते 8 मिनिटं तरी साधारणपणे शिजवून घ्यायचं. थोडस घातलेलं जे पाणी आहे थोडस आटलं पाहिजे, थोडस आटवून घ्यायचं. त्याला मिक्स करायचं आणि थोडस आटायसाठी सोडून द्यायचं. मसूर आता पूर्ण आपला तयार झालेला आहे. थोडस लिंबूचे छोटे 2 तुकडे याच्यामध्ये पिळून घ्यायचे. हा एक आणि हा एक. आता मसूर आपला रेडी आहे. त्याला थोडस हलवून घ्यायचं. मित्रांनो आता प्लेन मसूर आपण तयार करून घेतलेला आहे. त्याच्यावरती आपल्याला पाहिजे तर लसणाचा तडका, काजूचा तडका किंवा पनीरचा तडका काहीही मारू शकतो आपण. आज आपण मारणार आहोत की लसणाचा तडका, कोल्हापुरी तडका. तडक्यासाठी आपण तेल जरी वापरलं तरी चालेल, पण माझ्याकडे बटर आहे म्हणजे बटर ऍड करणार आहे. थोडस त्याच्यामध्ये तेल देखील मी ऍड करणार आहे. थोडं तेल पण मी ऍड केलेलं आहे. तुम्हाला तडका किती पाहिजे, कसा पाहिजे त्याच्यावरती डिपेंड राहतो. आता आपण याच्यामध्ये पहिल्यांदा जिरे 1 चम्मच, त्याच्यानंतर लसणाच्या पाकळ्या चेचून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर कढीपत्ता, त्याच्यानंतर लाल मिरची. हे बटर तेलामध्ये सगळं भाजून घ्यायचं. मसूरवरचा तडका आहे हा प्लेनच असतो, कारण मसूर तिखट असतं त्यामुळे आपण प्लेनच करून घ्यायचं. त्याच्यामध्ये तुम्ही फक्त काजू किंवा पनीर जरी ऍड केल्याने तडका मारला तरी सकट छान कधी. आता हा मसूर रेडी आहे. याच्यावरती आपण तडका देखील रेडी. तडका असा ओतून घ्यायचा. आणि हा महाराष्ट्रीयन पद्धतीचा मसूर तयार आहे. एकदा खाऊन बघा. तर मित्रांनो मसूर आपला तयार झालेला आहे महाराष्ट्रीयन पद्धतीचा.
त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ आपण. मित्रांनो, रेसिपी बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि प्रतिसाद द्या. कमेंटमध्ये काय तुमचे मुद्दे असतील, काय सुचवायचं असेल तर तसं लिहा.